गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि बोलायची संधी मिळाली, पण मला आज तुमच्या समोर बोलायला भीती वाटते. म्हणजे तुमचा जो दरारा होता तो अजूनही कायम माझ्या मनामध्ये आहे आणि तो आदर पण तेवढाच आहे. सरस्वती मातेच्या फोटोचं पूजन सर्व आपल्या मान्यवर गुरुजनांना मी अशी विनंती करतो की त्यांनी माल्यार्पण करून पुष्पहार अर्पण करावा. असं तिकडनं घेतलं खाली डाबलं शिल्लक वाटत किती रोल आहे. हो दादा मुलगी या करू क्लिक दुरत सॉरी आम्ही तो हार बरोबर बस ओके दादा आणखी आणखी मागणी आदरणीय डी एस सपकाळ सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. अनुमोदन अनुमोदन दिलं तर त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगायची ही आपली संस्कृती आहे. आणि आजचा जो स्नेह मेळावा आहे हा स्नेह मेळावा अधिक कृतज्ञता मेळावा आहे. तर या मेळाव्यासाठी आपले जे शिक्षक उपस्थित झालेत त्यांचा सत्कार करणं दिवा पाहिजे दिवा घ्या. बघा तर त्यासाठी संगीत सर्व लोक मोठे जाईल तुम्ही आणतो महाजन सर यांचा सत्कार तिकडे संतोष तू पण घेतला. यानंतर यांचा सत्कार त्यांचा लाडका विद्यार्थी श्रीकृष्ण सोनवणे. त्यानंतर टोपी घ्या ना, टोपी रुमाल टोपी घ्या आणले एक तो कृष्ण समोर तुम्ही काय करतो
बसा. थांबा. हां. 2 मिनिट. पुढे सर्वेश. समोर बघा. घ्या घ्या घ्या. अरे ते पुढच्या डिझायनाला परवडलं असतं आपल्या इकडं. दाखवतो ना उभा राहा 2 मिनिटं. गेला गावात सुरेश मागे. गावात एक मिनिट हा. थांबा तसं. बटन दिसते की नाही. एक मिनिट हा. थांबा. हा समोर घेऊन घे पुढे. बाकीची मंडळी आपली या. असलं चालते. असं चालते बोललं चालते. चालता बोलता. कांदरे फोटो रे. बस रे. डॉक्टर दिनकर माळी हे गीता नेरकर हे. हा इकडे बघ. सावकाश सावकाश. गोपाळ इकडे रुमाल टाकताना इकडे बघ. गुच्छ थांबला. इकडे बघा. करणारे भाऊ डिलेट नाही. हा इकडे पाहा. गुच्छ दे. गुच्छ दे. शिरू गिरा. बरोबर घेतो. राजू आवाज तोंड दिसले पाहिजे खाली दिसते.
हे बाळा फरक नाही. एकत्र फोटो घ्या कसं गुच्छ घेता नाही घेता आता घे. लय मारत होतो मी. लय मारत होते, लय हा, पाहिजे होता. अरे गुरुजी लोक हा फोटो घे. इकडे बघा निवड तिकडे बघा घ्या अजून एक फोटो तिकडे बघा निवड तिकडे निवड तिकडे आवाज द्या. आवाज हा हे फोटो घे फोटोकडे माझ्याकडे पाहिजे ओके थँक्यू असा इकडे 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 बघा पडला तर किती रुपये जाईल 2.5 लाख रुपये मनोगत व्यक्त करण्याची परवानगी देतो. ज्याप्रमाणे मधमाशी एक एक कण गोळा करून मध तयार करतात आणि ते मधुर असतं, त्याप्रमाणे आपण सर्वांनी सुद्धा एक एक क्षणामधून करायचा प्रयत्न केलेला आहे. आपले जीवन पाटील सर होते हिंदी शिकवायला. त्या कवितेचा अर्थ सांगायचा म्हणजे 4 ओळींचा अर्थ सांगायचा होता. तर त्या 4 ओळींचा अर्थ मला सांगता आला नव्हता व्यवस्थित. तर सरांनी मला त्यावेळेस मार दिला. पण त्या मारचा फायदा असा झाला की मी नंपुढे गेल्यानंतर मी हिंदी विषयामध्ये टॉपर राहील. तर 7व्या वर्गामध्ये मला हिंदी विषयामध्ये 84 मार्क मिळाले होते आणि शिक्षक म्हणून उभा आहे. असे प्रत्येकाचे अनुभव आहेत वेगवेगळे. आणि मैत्रिणींना म्हणजे माझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आणि इथे उपस्थित असलेले माझे सर्व शिक्षक, माझे गुरु, की ज्यांनी आज आम्हाला शाळेत शिकवत असताना झालं, लग्न झाल्यानंतर आम्ही काय करायचं, कसं करायचं, अशा खूप काही अशा गोष्टी होत्या की ज्या सरांपासून आम्हाला शिकायला मिळाल्या आणि आम्ही ते शिकलो. जेव्हा शिकलो तेव्हा प्रत्येक क्षणी आम्हाला काही जिथे चुका व्हायच्या ना तिथे सरांची आठवण यायची, प्रत्येक सरांची आठवण यायची. हिंदीचे सर एखादा विषय निघाला की आमच्या समोर कानाच्या सरांचा चेहरा उभा राहायचा.
आणि ठरवून असल्यामुळे आमचे माझे गुरु म्हणजे महाजन सरांनी जेव्हा आम्हाला मराठी शिकवली, तर मराठी शिकवत असताना सर तर तो फक्त त्या जागेपुरताच मर्यादित असतो. आणि त्याच फुलांची जर वेणी घालून जर तुम्ही एखाद्या बघणीच्या डोक्यामध्ये जर ती लावली, तर त्याचा सुगंध ती जिकडे जाईल ना तिकडे त्याचा सुगंध तो दरवळत राहतो. तर हे वाक्य त्यांचं मला शेवटपर्यंत अजून बंद पडला हो. आणि त्या मारामुळे मी एक चांगला शिक्षक बनू शकलो. शिक्षक बनण्याची माझी पण इच्छा होती, सर्वांची इच्छा. मुलगा सुंदर आहे म्हणून पण मुलीचं लग्न करून द्यावं. आणि एखाद्या वर्षाने असं कोणीतरी मोठं होतं, पण मी सगळ्यात लहान असती. पण लहान असतानाही माझे सोबतचे जे माझे वर्गमित्र आहे, मैत्रिणी आहे, या शिकताय. आणि मी काय माझ्या वडिलांनी तर संसाराचं गाणं माझ्यावरती उडून दिलं. पण माझ्या घरच्यांनी पण आणि माझ्या वडिलांनी पण जो निर्णय घेतला होता ना, मला असं वाटते त्यावेळी तो त्यांनी योग्यच घेतला होता. आणि विशेष त्यांचं म्हणजे माझ्या गावाला नातेवाईक आहे, म्हणजे सरांचे साडूच असतात वाटतं, साडभाऊ. आणि जेव्हा त्यांना माहिती पडलं की बा तरी तिथं देत आहे आणि ती मुलगी कोण असेल, जेव्हा सरांनी सांगितलं की जसं बा सुनीता तायडे म्हणजे भागवत काका म्हणजे भागवत भाऊंची मुलगी, हे त्यांच्या लक्षात आलं. तर त्यांनी माझ्या घरच्यांना किंवा माझ्या सासऱ्यांना लगेच सांगितलं की तुम्ही एका पायावरती ती मुलगी करून घ्या. ती दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, गुणी आहे, त्याच्यामुळे का तिकडनं पण धावपळ इकडनं पण धावपळ. माझं शिक्षण व्हायला पूर्ण. मग वडिलांनी तो पण विचार नाही केला की हिला पुढे शिकायचंय, कसं हिचं लग्न करून देऊ. आता सरांनी सांगितल्यावर जर म्हटलं तर मग तो संबंध माझा पक्काच झाला. मग मी यांना जेव्हा पण म्हणायचे लग्न झाल्यावरती काय माझे मित्र शिकताय, मैत्रीण शिकताय, मला शिकू दिलं असतं वडिलांनी तर बरं झालं असतं. मी पण काहीतरी त्यांच्यासारखं काहीतरी करून दाखवलं. डिस्टर्ब झाली, वहिचं लग्न झालं त्यामुळे डिस्टर्ब झाली. पण मला एक सांगायचं होतं की जसं ज्या कंपलं ते खूप म्हणजे मी त्यांचे आत्तापर्यंत मी त्यांची ऋणीच राहील, शेवटपर्यंत मी त्यांची ऋणी राहील. कारण त्यानं जीवनाचा जोडीदार शोधताना तो असा शोधला पाहिजे की तो शेवटपर्यंत तिच्या क्षणात म्हणजे मरेपर्यंत तिच्या क्षणासोबत आनंदी राहील आणि तिला पण तो आनंदी ठेवू शकेल. आणि माझ्या बाबतीत तेच घडलं. जेव्हा मी त्यांना समजून घ्यायचं होतं त्या पिरियडमध्ये सर मी तर लहानच होते ना, 10वीत असताना माझं लग्न झालं. तर शिक्षणाचं तर मला बाकीचं काही माहितीच नव्हतं. आणि शिक्षण जेव्हा झालंच नाही तर त्यांनी म्हटलं मला एकच सांगितलं की तू घाबरू नको, तू टेन्शन घेऊ नको, तुला काय शिकायचं आहे तर मी तुला शिकवायचं. आणि खरंच त्यांनी माझं शिक्षण आहे ना, हे खरंच त्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं, शिकवलं त्यांनी. तर ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी मला शिकवलं. आणि मला बाकीच्या गोष्टी व्यवहार वगैरे हे ते मला काहीच माहिती नव्हतं, काय शिक्षणच तेवढं नव्हतं तर मला काय नॉलेज होतं. आणि आपल्या सरांना माहिती आहे की मी गणितात खूप पच्ची होती सर, बरोबर ना. मला तुम्ही विज्ञान सांगा, सरांचा मराठी सांगा, सरांचा हिंदी विषय सांगा, मी बाकीच्या विषयामध्ये टॉपर यायची. पण कोणाडे सरांचा इंग्लिश आणि नापडे सरांचं गणित मी त्यांना केव्हा पण पाठवले आणि मला येतच नव्हतं. पण माझ्या घरच्यांनी माझ्या पाठीमागे उभे राहून जे मला ते नॉलेज त्यांनी मला दिलं तर ते खूप माझ्यासाठी भरपूर आहे. त्यांनी मला बँकिंगपासून, घरादारापासून, शाळेपासून जे काही मला शिकायचं होतं ते शाळेत आणि त्यांनी मला जे शिकवलं आहे तर त्यांचं खरंच मी मनापासून एक आभार व्यक्त करते. आणि सांगते की जसं बा सर्वांना माझ्यासारखाच जोडीदार मिळावा. मी शाळेत असताना जे काही अल्लडपणा केला असेल किंवा मी काही माझ्या खोड्या केला असेल ना, तर मी घरी जाऊन त्यांना सांगायची. आज मी इथे येताना त्यांनी मला एकच विचारलं, आज तुझ्या मैत्रिणी तुझे मित्र इथे येत आहे, तू त्यातून कोणाला झोडपलेलं तर नाही ना. हा प्रश्न त्याने मला घरी केला. म्हटलं तसं तर नाही आहे, जेव्हा चेहरा बघितला तेव्हा सांगेल. कारण आपण खूप बदललोय. आता जे गुरु इथे बसलेले होते ना, मी यात प्रत्येक सरांचा चेहरा बघून लगेच सांगितलं की हे शिकवल्यानंतर मी 2 ठिकाणी जॉब करते आणि माझा परिवार आज रोजी माझा परिवार खूप सुखी आहे आणि याच्या पुढे पण तो सुखीच राहील. त्यांनी मी कधी त्यांच्यासमोर हट्ट केला नाही, कोणाचे कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे. ते मग विचार केला, मग माझ्या घरच्यांनी तो मेसेज बघितला मी खरंच बरोबर ओळखलं. त्यांनी सांगितलं की एवढ्या 25 वर्षातून तुमच्या सर भांडण तर होणारच. ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि त्याच्यामुळे मला सगळे चांगले अनुभव आलेले आहेत. आणि जेव्हा मला आज
असं वाटलं की आज मी पहिल्यांदा शाळेमध्ये आले असं वाटलं. बस माझे काहीच अनुभव नाही. पण याचं नाही की सर्वांना बोलायचं. पिनू, हे घे. राहणार उरा. माझा असा विशेष आहे की काही विशेषच नाही आहे. मी साधारण व्यक्ती आहे तुमच्या आमच्यातला. आणि साधारण भाषा गाव आपलं उरा समजा शेती करतो. मग शेतात मी आणि संदीप अगोदर एक वेळेस काय झालं कॉल करत होतो. मग म्हटलं अरे आपण मित्र आहे तो दूर आहे आणि मी दूर आहे समजा आता एकत्र कसं आहे अगोदरचाच होता. मग त्यांनी मला काय केलं की थोडं हाजरी बुकातून नाव दिले ते ब जसं आपल्या वर्गातले कोण कोण मुलं आहे त्यांचं मी ॲडजस्टमेंट करून ग्रुप तयार करून ॲड केला. आता मुली आतापर्यंत नव्हत्या 8 दिवस अगोदर ॲड केल्या गेल्या. त्याच्या अगोदर मुलंच होते. मग हिंमत तर काही व्हायची नाही बा. जे अगोदरची कंडिशन होती तेच ना बोललं तरी काय आपण कधी अगोदर बोललो नाही काय नाही. हा 10 मोठा हा शिक्षकांचा तर विचारच नाही. मग असंच करता वाढतच आहे. आणि त्यांच्या म्हणजे मदतीनुसारच हे सर्व जे आयोजन झालं आहे त्यांच्या मदतीनुसारच झालं आहे. मी एकटा काहीच नाही आहे. फक्त मग थोडंसं सेटिंग करून दिली यांची एकत्र आले ग्रुप तयार झाला. मग नंतर आता हे वाढत चाललं आहे. आणि गणेश अशोक महाजन हे लिहागावचे मित्र आहे त्यांनी ह्या मुलींना ॲड केलं या ग्रुपमध्ये. आणि थोडी मदत झाली. आणि असं वाटतही नव्हतं की इतके लोक येतील हा जमा होतील विद्यार्थी एकत्र येतील. तर हे झालं हेच खूप आभारी आहे मी त्यांचं. पण आणि बस माझं बोलणं संपत होतं. ऐका नमस्कार जय हरी रामकृष्ण हरी. मी माझं नाव रंजन सिंग साहेबराव मोरे उर्फ पिनू आणि शाळेचं नाव माझ्या ओरिजिनल नाव मला आजही कोणीच ओळखत नाही. एक गोष्ट सांगतो माझं लग्न झालं म्हणजे साळू मुंबईवरून आले माझ्या घरच्या बाईला घ्यायला लिहावरती स्टार्ट 15-20 लोक भेटून गेले. आणि लिहाचे लोक सुद्धा विचारले पण आमच्या गावात कोणीच नाही. आणि लिहात आपल्या दुकानावरती पूर्ण स्टँडवरचे पूर्ण लोक मला पिनू नावानं ओळखतात पूर्ण टोटली लिहा पूर्ण नंतर बाय माणसा सगळं पूर्ण पिनू नावानं ओळखता. मग ते मग साळू विचारला म्हणजे रंजन सिंग जायचं साळू येते म्हणतो रंजन सिंग नावाचा कोणीच नाही कोणीच आमच्या गावात जायचं लिहावरून जाय. मग नंतर आता रंजन सिंग पण त्याच्या वडिला नाव सांगतो साहेबराबाने सांगलं माझ्या वडिला नाव सांगता येतात. ते तुमचं साळू कोण म्हणजे पिनू ते म्हणजे पिनू असेल तो म्हणजे ते माहिती नाही आपण म्हणजे त्या साहेबराबाला मुलगा मोठा. मग ते लागेल आर्टिस्ट स्टँडवरचे आपले पांडे कंपनी याच्या कम्प्युटर विचारलं त्यांनी सांगलं त्याचं नाव पिनू आहे. ते ताबडतोब सांगतो तुम्ही आता बसा त्याला चहा पाणी केलं ते त्याला गाडीवर बसवलं कोणी लागून सोडलं आमच्याकडे. म्हणजे मी लहानपणापासून ओरिजिनल नाव खायच्या ग्रुपलाच माहिती आहे बाकी पण धन्यवाद. मी आपल्या सर्व सोडून गेलेले 25 वर्षानंतर आम्हाला भेटत आहे. भेटल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला. शिखरचा मला आणि तुमच्या कार्यक्रमाला हजर होतो. ह्या गेट टुगेदर हा जो कार्यक्रम आहे हा 25 वर्ष सोनवणे अविनाशराव शेखर सर संदीप सर ही ज्यांचा जो ग्रुप तुम्ही सरा केला आणि परत ही आपली जे प्रेमाचे संबंध होते ते घडवून आणले. आणि 25 वर्षानंतर आम्हाला तुमचे चेहरे पाहायला मिळाले याच्याबद्दल हे सर्व शिक्षकांतर्फे मी सर्वांचे तुमच्या ग्रुप केल्याबद्दल आणि हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल अत्यंत आभारी आहे. आम्हाला हे कार्यक्रम सहजच असतात कारण मी एका संस्थेचा शाळेचा अध्यक्ष असल्यामुळे आम्हाला या कार्यक्रमात पण तुमचा हा कार्यक्रम पाहण्यात खूप आनंद झाला. आणि पाटील सरांनी तुम्हाला सहकार्य केलं. आणि म्हणजे आता काय बोलावं असं समजत नाही की आता काय बोलावं म्हणून. तर तुम्ही असेच जर असं कार्यक्रम करत आले मला कविता सुपर मी तुम्हाला एक शेर म्हणून जातो सर्वांसाठी येतो की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. बस यूं ही पंख होने से कुछ नहीं होता. हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान पंख सर्वांनाच असतात
आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मी खूप उंच उडी घेतलेली आहे आणि त्या उंच उडीमध्ये माझ्या सर्व शिक्षक मंडळीचे मला खूप सहकार्य आहे. पाटील सर असो, सर्व काही नाफडे सर, महाजन सर, माझ्या शाळेचे जे आता खूप मोठी माझी शाळा झालेली सर्वांना माहिती आहे. इथे बाहेरगावच्यांना तर मला माहीत नाही, पण जे प्रॉपरचे लोक आहेत आणि इथे परत आलो म्हणजे मोठा म्हणणार नाही मी जी काही केलं एक सामान्य माणूस काहीच करू शकत नाही. आज माझ्याकडे 20 ते 25 कर्मचारी आहे. आपल्याला जगदंबा विद्यालयापेक्षा मोठी शाळा माझी झालेली आहे. पण या कार्यामध्ये ज्या लोकांनी मला सहकार्याला, महाजन सर, दुसरे महाजन सर आणि माझ्या खांद्याशी खांदा लावून ज्यांनी मेहनत केली ते म्हणजे माझे मित्र पाटील सर. आणि अशा परिस्थितीतून आम्ही ती शाळा अतिशय मोठी केली. त्यात सर्व लोकांचे आशीर्वाद आहे. बरेच विद्यार्थी मला अजूनही सहकार्य करतात. पाटील सरही फोन करता बरोबर येतात, महाजन सर तयारच असतात. माझा मुलगा त्या शाळेचा मुख्याध्यापक आहे. माझे काही अडलं तर महाजन सरची मदत घेतो. अशा प्रकारे ते म्हणून तो शेर मी म्हटला की हौसलों से उडान भरती है. काही अशाच प्रकारे तुम्ही कार्यक्रम केल्याबद्दल मी सर्व माझ्या विद्यार्थीनीचे तुम्ही वेळात वेळ काढून एवढ्या महत्त्वाचे शेतीचे कामं सोडून इथे आला त्याबद्दल मी एक वेळेस सर्वांचे परत धन्यवाद म्हणतो आणि माझे 2 शब्द सांगतो. बाहेरगावून आलेले नापडे सर, पाटील सर, महाजन सर, कानडचे सर 1, कानडे सर 2 म्हटलं तर 2 नंबर होईल. माझे विद्यार्थी 97-98 मध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थी, त्यामध्ये बाहेरगावून आलेले ज्या आदर्श आमच्या लेखी, लाडक्या लेखी, त्या लाडक्या लेखींना घेऊन आलेले आमचे जवाई, त्यांच्याकडे नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी ही त्यांनी स्वीकारलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे स्वीकारतील अशी मी खात्री बाळगतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व एकत्र आले. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे. या स्नेह संमेलनामध्ये आपण आतापर्यंत लहानपणापासून आपल्यामध्ये जे काय होऊन गेलेलं आहे, म्हणजे आपण कोणाशी भांडलो, कोणाशी बोललो, कोणाशी काहीतरी रागावलो असेल, त्याच्या ज्या आठवणी असतात त्या आठवणी आपल्या मनामध्ये असतात. आता दुजोरा देण्यासाठी किंवा उजाळा देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि त्यामधूनच हा जो स्नेह संमेलनाचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी ज्यांनी घडून आणला आणि ज्यांच्या माध्यमातून हा घडवण्यात आलेला आहे त्यांना मी जगदंबा विद्यालयातर्फे सर्वांचं अभिनंदन करतो. आणि वर्षानुवर्ष असा हा कार्यक्रम या ठिकाणी कुठेही हा राबवण्यात यावा की जेणेकरून आपल्यातील ज्या मन आणि भावना ह्या कायम एकमेकांशी मैत्रीच्या भावनेतून जुळत राहो, हीच माझी सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे. आणि त्याचप्रमाणे यामधून माझं जे बोलणं आहे या ठिकाणी मी समाप्त करतो. माझ्यावर प्रेम करणारे माझे विद्यार्थी 97-98 ते आणि माझ्या मुली, मी तसा माझा विषय गणित, मला बोलणं जमत नाही. मी तुम्हाला अधिक ब बरोबर क कर बाकीचं काही सांगू शकत नाही. याच्या व्यतिरिक्त काय पण मला यायचा हे जे घडवून आणलं तुम्ही, खरोखरच हा तुमच्यामधला आमच्यामधला जो स्नेह आहे हा वाढावा या उद्देशानं हा एक यशस्वी कार्यक्रम होते. अशाच प्रकारचं जर प्रत्येक बॅचनं जर केलं तर त्यांच्यामधला स्नेह वाढत चालते. आज आपण कुठे आहे, कोण कुठे आहे, गावात आहे, कुठे कोणी परगाव आहे, कोणी नोकरीला आहे. आम्ही तर असं करतो, आम्हाला जर कोणी भेटलं तर आम्ही चेहऱ्यानं ओळखत नाही, नाव सांगितल्यानंतर ओळखतो की ठीक आहे भाऊ तू. आता एकदा हवेचे ज्ञानेश्वर पाटील ST स्टँडवर मला भेटलं, मी पाहत राहिलो. सर म्हणे काय पाहून राहिले, म्हटलं बघ तुम्ही ओळखला नाही. तर म्हणे मी हवेचा ज्ञानेश्वर पाटील आहे म्हणे. म्हणजे असं होते. आणि म्हणून या निमित्तानं आम्हाला आज काय होईल, विद्यार्थी भरपूर हां आज आम्हाला काय होईल की तुम्ही जेव्हा परिचय देणार तेव्हा तुमच्या चेहऱ्याची ओळख आम्हाला होईल आणि भविष्यात कुठे आम्ही तुम्हाला भेटलो, तुम्ही आम्हाला भेटलो तर एकमेकाला ओळखू.
एवढा हा याचा फायदा होते खरं. आता बरेच विद्यार्थी मी ओळखत नव्हतो. हं? फक्त तर माझं एवढंच म्हणणं आहे, तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या मार्गावर जाणार त्या मार्गावर तुम्हाला यश प्रदान करो ईश्वर. माझ्या मुलींना सुद्धा चांगला संसार भेटतो, सारा संसारात त्या सुखी असो एवढं मी मागच्या एका बॅचला सांगितलं होतं मुलींना की मुली हो, जेव्हा तुम्ही तुमच्या घरी जाणार, मला त्रास दिला होता त्या दिवशी त्या पोरींनी, त्याच्यामुळे त्यांना हे सांगावं लागलं, तुम्ही जेव्हा तुमच्या घरी जाणार तेव्हा तुमच्या सासू सासऱ्यांना विसरू नका. आज ती परिस्थिती पाहतो, सासू सासरे म्हणजे एक चांगला शब्द टाकलेला सासू सासऱ्यांसाठी मुलींनो की डस्टबिन हा उपाधी त्या सासू सासऱ्यांना दिलेली आहे. आता सांगा कचरा पेटी, आता वास्तविक वाल्याला ते कचरा पेटी नाही, ते सर तुमचं आराध्य पाहिजे, तिथे तुम्ही कचऱ्याचं स्नान दिलं तर याच्या पुढे नाही. तर आज जर माझा मित्र असता तर त्याची साथ मला आणखी झाली असती. तर तेवढं वक्तव्य नाही. आणि त्यामुळे काय झालं की मी ज्या पुढचे 6 वर्ष मी जे चॅम्पियनशिपच्या प्रवासात त्यांच्याकडे दुर्लक्ष होत होतं, म्हणून पुढच्या वर्षी मी ते नाकारलं आणि 5 वर्ष मी विद्यार्थ्यांची सेवा करू शकलो नाही गणिताची. हे खंत अजूनही माझ्या मनाला आहे. कारण विद्यार्थी घडवणं हे त्या शिक्षकाचं काम आहे, त्याचं मानाचं काही काम नाही त्याला खरं म्हणजे तुम्ही आज आम्हाला जे आदर दिला तुम्ही, कधीतरी आम्ही तर मार ठोक केली तरी तुम्ही आदर देऊन राहिले, म्हणजे याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. तर अशाच तुमचे उत्तरोत्तर तुमची प्रगती हो, एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांनी घडवून आणलेल्या या शुभ प्रसंगी मंचकावर उपस्थित असलेले माझे गुरुजन, स्नेही आणि जावई, आज मन खूप भरून आलं. कारण पहिला शब्द कोणीतरी वापरला की लाडकी. सध्या लाडक्या बहिणी चालू आहे. तर यापेक्षा दुसरा कुठलाही मोठा पुरस्कार असू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की गावाचं प्रेम, वैयक्तिक माझ्या परिवाराचा जर विचार केला तर आम्ही हे उपकार फेडू शकत नाही. कारण असं 19व्या वर्षी पितृछत्र हरवलं आणि ही सगळी मंडळी माझे पालक बनले. गावकऱ्यांच्या सहकार्याने नोकरी मिळाली. आणि प्रपंचाचा गाळा सुरू झाला. शिक्षक म्हणून होतं, पालक म्हणून होतं, परंतु कानाडचे सर मित्र म्हणून खंबीरपणे पाठीशी उभे होते. नंतरच्या काळामध्ये आईला 1 वर्ष शिपायाची नोकरी मिळाली. नंतर मी लागलो. सर्वांच्या प्रयत्नाने पुन्हा विकास पाटील
कसं काय फेडू शकतो? आणि म्हणून कायम जगदंबेची सेवा आणि विद्यार्थ्याचं हित ही एकच गोष्ट डोक्यात असते. आणि आपण जे काही करतो ते खरोखर बरोबर आहे का आजपर्यंत तपासण्याचा योग कुठेच आला नाही. पण पहिल्यांदा असं जाणवलं की बरोबर आहे. परिसरातल्या लोकांनी, गावातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी कधीच अंतर दिलं नाही. आजच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा किंवा ॲडमिशनचा विषय असला आणि अजूनही जर मी गेलो, कोणाच्या मनात शाळेत मुलाला टाकताना जर काही शंका असेल आणि मी म्हटलं की मी आहे, 1 मिनिटात ॲडमिशन मिळते, पांडे बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी की वारताना आपल्या ताटामध्ये दिवा नव्हता. काहींनी म्हटलं की दिवा नाही. तेव्हाच मनात शंका आली किंवा विचार आला की काय गरज आहे दिव्याची, हे एवढे लावलेले ना आपण. दुसरी गोष्ट की एवढ्या धकाधकीच्या काळामध्ये की बसमध्ये प्रवास करत असताना शेजारचा प्रवासी कुठला आहे, तो नातेवाईक आहे का, हे चेहरा बघण्याचा पण वेळ आजपर्यंत म्हणजे आता लोकांकडे नाही. या डिजिटल युगामध्ये सरळ मोबाईल बघत बसतो आपण. तर त्या काळामध्ये हंगाम असताना, बहुसंख्य मंडळी शेतकरी असताना एवढ्या संख्येने परिवारासह आपण उपस्थित झाले, या गोष्टीचा खूप मोठा आनंद आम्हाला. कारण पहा ना की आता भाषेचं लग्न आहे, नात्यागोत्यामध्ये अंतर येण्याची समस्या येऊ शकते, तरी सोडून दिलं. यातूनच जाणवतं किंवा शाळेबद्दल तुमच्या आपसातले म्हणजे जी बॅच असेल त्या बॅचबद्दल एकमेकांना जिव्हाळा होता, प्रेम होता आहे, आणि तो ओलावा इथे जाणवला. आणि म्हणून बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झाले. टीका रे कितीदा तिथे गेलो, चेहरा पाहिला असेल पण आणि तिथले मुलं पण आहेत आपल्या शाळेत, म्हणजे हळूहळू यायला लागले. नाही आता पण आहे ना, हा देगाव 100% आहे, जोडलं हळूहळू. तर अशा प्रकारचा हा स्नेहसंमेलनाचा सोहळा मला असं वाटतं शाळेच्या 1965 पासूनच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिलाच असावा. अजून काही कुठल्या बॅचने केलेला मला काही आढळला नाही. आणि ओपनिंग बॅटिंग तुम्ही केली तुमच्या बॅचनी. काही मुलं मुली अजूनही माझ्या संपर्कात वैयक्तिकरित्या असतात. आमची ताई चंदा, तुमच्या आधीची सिनियर बॅच आहे ती, हा कोणी खोपोलीला, कोणी मुंबईला, कोणी पुण्याला आहेत. ते मुली गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचे खूप फोन आले. 2 तास ग्रुपमध्ये छान चर्चा झाली कॉन्फरन्सवर. आणि तिला असं वाटलं की आज योग आहे सगळ्यांना भेटण्याचा, म्हणून कदाचित हा ती आली असेल. खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या. मार म्हटलं म्हणजे मारणारा मारत नाही एकच. सर आणि आम्ही खूप प्रसंग आले, निभावलो. हा बरोबर आहे की नाही. तो काळ होता, परिस्थिती. आणि
बरीचशी मुलं मोठी झाली, लांब गेली. सरांचं पुत्र MD आहे, खूप इंजिनियर आहेत, बाहेर कुठेतरी कधीतरी भेट होते. काही व्यावसायिक आहेत. आम्ही जरी जिथल्या तिथे असलो तरी पाहून खूप मन भरून येतं की चला कृपा करत असेल तर आपण काय मिळवलं. बरोबर आहे की नाही? पण असं मला ते कुठल्याच गावात गेल्यानंतर काही जाणवत नाही. वैयक्तिक समस्याही घेऊन बरेचसे येतात. जेवढं झालं तिथपर्यंत आपण करतच आलो. आणि माझ्याकडचा जो विषय होता हिंदी, माझ्याकडे का आला हे आधी समजून घ्या. कारण माझे वडील SP पाटील सर हिंदी शिकवायचे. त्यांची जागा जर आपण घेतली, आपणही तोच विषय शिकवला पाहिजे आणि त्यांची बरोबरी आपल्याच्यानं होईल का, पहिली शंका मनामध्ये होती. परंतु मी याच शाळेमध्ये शिकलो, या शिक्षकांच्या हाताखाली शिकलो, त्यांची पद्धतीच माहिती होती. तसं करण्याचा थोडासा प्रयत्न झाला आणि आजही तो सुरू आहे. जास्त काही बोलणार नाही, परंतु माझा आवडता गजू त्याची इच्छा होती कविता म्हणण्याची. हा माझे हिंदीचे गुरु सर होते, सिनियर. तर आयुष्यात प्रयत्न करत राहा, अपयश कधीच येणार नाही. तर त्या संदर्भात ही कविता आहे, कोशिश करने वाली की हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती दीवार पर चढ़ती है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना उसे न अखरता है. और इस प्रकार कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. एवढं सांगून प्रयत्न करा, आणखी उंच भरारी घ्या आणि आम्हाला तुम्ही विसरले नाही, त्यापेक्षा दुसरं कोणतं मोठं भाग्य असू शकत नाही. आणि हे सगळं त्यांनी घडून आणलं. कृष्णा असेल, शेखर असेल किंवा सगळ्यांचीच तुमची मदत आहे. तर अशीच तुम्ही सोबत जुळलेले राहा. कारण या काळामध्ये मी सांगितलं आधी की कोणालाच कोणासाठी वेळ नाही, परंतु तरीही जर सामाजिक आपल्याला व्हायचं असेल, जीवन जगायचं असेल तर ह्या गोष्टी आवश्यक आहे. माणूस चंद्रावर जरी गेला तरी त्याने आपला माणूस पण होऊ नये, आपला समाज होऊ नये. आणि जो समाजाच्या बाहेर गेला तो माणूसच नाही. कळलं की नाही? तर विशेषतः विशेष आभार की ते त्यांना इथपर्यंत घेऊन आले. बरोबर आहे का नाही? इथे आल्यानंतर त्या गोष्टीचं महत्व समजतं, पण घरून निघताना मला दोन शब्द संपवतो. जय. माझे सर्व मित्र इथे पूर्ण पद्धतशीरपणा कामधंदे करून, माझ्या मैत्रिणी, माझ्या बहिणी सगळे कामधंदे करून जे खरोखर व्यवस्थित चांगल्या हुद्द्यावर आहे ते इथे एकही नाही, फक्त शेखर आहे. आणि त्या शेखरचे मी मनापासून अभिनंदन करतो. अभिनंदन म्हणता ना, अभिनंदन म्हणता ना. आज आपण आपल्या जुने क्षण आणि जुन्या आठवणी, जुने नाते नव्याने निर्माण करण्यासाठी जवळजवळ 25 वर्षानंतर एकत्र जमलो आहोत. हा मेळावा म्हणजे सर्वांचे जे संबंध आहे ते कायम मैत्रीचे संबंधापर्यंत टिकावे हा एक उद्देश होता. त्यामध्ये आपण आपल्या सरांना सुद्धा इन्क्लूड करून घेतलं. आपण एक त्यांच्याविषयी कृतज्ञता मेळावा हा सुद्धा आपण घेतला. तर आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी आपले सर्व गुरुजन आणि बाकी आपली मित्र मंडळी, त्यानंतर आपली पाहुणे मंडळी ही सगळी उपस्थित झाली.
प्रत्येकाचं बिझी शेड्यूल आहे बघा, प्रत्येक जण बिझी आहे. आज प्रत्येकाला काही नाही काम होतं, तर सगळे कामं सारून आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्व गुरुजनांचे मी आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने, आपल्या पूर्ण 1997-98 बॅचच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि यापुढेही आम्हाला जर भविष्यात पुढच्या कार्यक्रमाची तर आपण अवश्य या अशी मी आपणाला विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम इथं संपला. एक फोटो परिचय घ्यायचा. बरं ठीक आहे. सध्या पुण्यात असतो सर, जॉब करतो, शेती करतो आणि सुधाकर ग्रामपंचायत शिपाई आहे. त्यानंतर भागवत सध्या शेतीच करतोय. शेतीच करताय. समाधान सोपान मी शेती करतो. मी रवींद्र पंडित इंगडे आव्हान. मी सुरतला असतो. मी ड्रायव्हिंग करतो. त्यानंतर मी रवींद्र आवटे, पिंपळगाव देवी, सलूनचं काम करतो. मी शेती करतो. अरुण अमरसिंग मोरे शेती करतो. शेती करतो पुरा. अविनाश नमस्कार, अविनाश समाधान राऊत, शेती आणि कृषी केंद्र. नमस्कार सर, गणेश अशोक महाजन, लिया बुद्रुक, शेती करतो सर. आणि आणखीन एक विषय सर, तुम्ही ना तर समजा जे तुम्ही ना समजा शिक्षकाच्या बाबतीत जर ते मारलं शीन त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण ज्या बाबतीत सर 2 वाजता पिक्चर राहतोय आपला शुक्रवारी सर, इथं काही होतो नाही सर मार खायला, पण सर सांगतो आता ते आयामेट डिस्कोटे आन्सर सर, आयामेट डिस्कोटे आन्सर त्या दिवशी सकाळून सर घरी होते, पण घरून ते होते घरी. आणि दुसऱ्या दिवशी काय विचारतात सर लोकांनी, आणि मग काय विचारतात सर दुसऱ्या दिवशी काय सर लोकांनी सर जे जे मोपेल आहे त्याची अजून बी वय गेली नाही, अजून बी मी सुरतमध्ये जॉब करतो. मी राजू सिद्धवडकर शेती करतो. शेती कमी मी कंट्रोल दुकान, राशन दुकान आणि पशु दूध उत्पादन. सगळे करतो. तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. शेती करतो आणि गाडी ड्रायव्हिंग सर्व. देवांचे आभार आणि सर्व गुरुजनांचे आभार व्यक्त करतो. आणि हा खरोखर अभिप्रायाचा कार्यक्रम आहे की असा कार्यक्रम घडून आणल्याबद्दल एक सगळंच वेगळं वाटते. दोन्ही आणि पहिले माहेरचं नाव चांगलं वाटतं. मग सासरचं नाव. वताडे आणि माझं हे इथलं नाव आहे आणि सासरचं नाव माझं सुनीता संतोष खरे. आम्ही दोघे जण एका राशीचे, त्यामुळे आम्ही जास्त माहेरचं नाव आणि संघमित्रा विक्रम वाघ, सासरचं नाव गाव लोणावळी, पालवे सासरचं माझं राहणार मलकापूर. हल्ली मुक्काम पोपडी, पण आता मलकापूर राहतो. सुमन जगदीवर आले. मायाचं नाव सुनीता भागवत सोनवणे, गोरनाळ्यात. शेती करतो आणि हल्ली मुक्काम शिरवा येथे राहतो. माझं लग्नाच्या आधीचं नाव चंदा जनार्दन सोनवणे पुरा, आणि लग्नानंतरचं नाव पुष्पलता किरण इंगळे. चांगदेवला असते मी. माझे मिस्टर इलेक्ट्रिक दुकान आहे, इलेक्ट्रिशियन आहेत, आणि घरी शेती पण आहे.
चांगली फॅमिली मला चांगली आहे ओळखतात असं आहे. आणि सर्वांना माझा नमस्कार. मार्च 96 आहे तुमच्या 2 वर्ष आधीची भेट. तर जे आम्ही आता इथे आईकडे म्हणजे कृष्णा सोनवणे माझा भाऊ आहे, तर त्याच्याकडे आली. त्यानं म्हणजे काल परवाच आली, तर मी आज जाणार होते. त्याने मला असं कार्यक्रमाबद्दल सांगितलं आणि मला पण खूप म्हणजे इच्छा होती की सर्वांना भेटायचं. तसं तर मी नागपूर जाईन चांगलं वाटतंय. आणि आमचा पण प्रयत्न चालू आहे आता सर्व मैत्रिणीशी मित्रांशी बोलून येईल आणि परत भेटू. माझे भगवान माझं नाव दुर्गा श्रीकृष्ण सोनवणे, राहणार दुर्गा. गावाचं नाव लिहा, हल्ली मुक्काम सुरुवात. राहणार लिहा. शेती आम्ही सांभाळतो. पिंपळगाव देवी.